केलं की ज्यावेळेला एखाद्या आघाडीमध्ये एखाद्या नवीन काही वेगवेगळे पक्ष ज्यावेळेला सोबत येत असतात त्याला मुख्य पक्षाला त्या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावं लागतं, त्यांच्या जो चर्चा त्या ठिकाणी करावी लागत असते, तर तेही त्या ठिकाणी स्वाभाविकपणाने आहेच. कारण आज एनडीएचा मुख्य पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष कारण ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाने आम्हाला एनडीएमध्ये सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून अनुमती त्यावेळेला दिली आणि म्हणून 2023मध्ये आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. आता शशिकांत शिंदे यांनी जे आर्टिकल लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पक्षाची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देणार होते असं त्यांनी म्हटलेलं आणि तीच धुरा आता सुनेत्रा वहिनींकडे जाईल. नाही, तो निर्णय शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे कोणी काय सांगावं हा काय त्याच्यातला काय भाग येऊ शकत नाही. कारण शशिकांत शिंदेंचं आर्टिकल मी ते पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने त्यांनी जे म्हटलेलं आहे की जे वाक्य अत्यंत गैर आहेत, त्यामुळे माणसे किती तास लागले ते रांगेत उभी राहत होती. म्हणजे दादांचं त्यांनी ते सांगितलं. असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही. परिस्थिती ती खरी आहे. कारण दादांचं संबंध राजकीय आयुष्य ही जनतेच्या प्रचंड परिस्थितीमध्येच वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने गेले 35-40 वर्ष समर्पित भावनेने केलं. म्हणजे पुढील जे वाक्य आहे, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते. याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, माझा आक्षेप आहे. अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं. भारतीय जनता पक्षाबरोबरती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती. 14 सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती. 16-17मध्ये सुद्धा होती, ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला. त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती, कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो. 14लाही मी प्रदेशाध्यक्ष होतो. 19ला तर दादांनी स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं, केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल. त्यामुळे ती काय इच्छा दादांनी काही कधी लपून ठेवली नव्हती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची. आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठही आहे, गैर आहे. अशा पैचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधनाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहतायत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे. ते एक जबाबदार आमचे जुने सहकारी आहेत त्याची मला जाणीव आहे. पण असं लिहिण्याच्या मागे मागचा त्यांचा हेतू काय ते काय मला कळू शकलं नाही. टायमिंग लेखाचं म्हणजे ज्या 12 तारखेच्या विलिनीकरणाची चर्चा होती की विलिनीकरण ही 12 कारण शरद पवार साहेबांनी तशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 12 तारखेला घोषणा होणार होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी शशिकांत शिंदेचा लेख ची तारीख नाही. आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असतं. त्याच्या तारखा ह्या कदाचित त्यांनी कुठल्या तारखेला यापूर्वी होत होतं, मी अध्यक्ष असताना सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं. आता ती तारीख योगायोग म्हणून आहे का मुद्दामहून ते 12 तारखेच्या नंतर 13 तारखेला लिहायचं आहे याची काही मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचंच नाही आहे. माझं त्याच्याबद्दलचं काही मत नाही आहे. आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात की विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता विलिनीकरणावर ते बोलणार नाही. हे युटर्न वाटतंय का तुम्हाला? एक बघा की या लेखाचं शीर्षक आहे की भावपूर्ण निरोप अजितदादांना. याचा अर्थ दादांचं अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे. स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे. याचा अर्थ केव्हाचा लेख आहे हा? आता जे काय दावा करतात तो कसा करतात का करतात मला माहीत नाही. कारण काय पद्धतीने ते आता या संदर्भातलं वाक्य करतात. पण एक नक्की आहे की या संबंध अध्यक्षीय लिखाणामध्ये
भावपूर्ण निरोप अजितदादांना, म्हणजे दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा तो लेख आहे. त्यांचं त्यामुळे- म्हणणं असं आहे एक की मिनिट बोलू द्या, बोला सर. तर त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय बोलायचं आहे, लिहिताना काय त्यांना वाटत होतं, विलिनीकरणाच्या वतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं, ते म्हणत असताना त्यांनी जे जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे. दादांची भूमिका वारंवार स्पष्ट राहिली होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे, आणि भूमिका पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्यांनी नेहमीच मांडलेली होती. त्यामुळे ते आता असं का बोलतात नेमकं मला माहीत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस त्याच्यानंतर ज्यावेळेस लेख लिहिला त्यावेळेस चर्चा सुरू होते, त्या दरम्यान ते लिहिलं गेला. आता त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी बोललं गेलं विलिनीकरणानंतर, आता आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते त्या दादा गेल्यानंतर लिहिला गेला, आता छापला असेल 2-3 दिवस आहे, आता त्याला 5-7 दिवस झालेले आहेत किंवा 10 दिवस झालेले आहेत. ठीक आहे ना, त्यांनी कधी केव्हा काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं काही कारण नाही. त्यांनी लेख लिहिताना त्याचे 4-5 दिवस झाले, आता काय परिस्थिती बदलली, आता काय आलं, त्यांना जे म्हणायचं आहे तो म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल कशाला मत व्यक्त करू. सर, आता दुसरा विषय आहे, हिरामण खोसकर हे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी असं म्हटलंय की दोन्ही पक्ष एकत्र व्हावेत असे 35 आमदारांची इच्छा आहे आणि आम्ही अशी बोलून दाखवली. हिरामण खोसकर मी जरूर त्यांच्याशी बोलेन, कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. 2019 सालामध्ये इगतपुरी मतदारसंघातून त्यांना आग्रहपूर्वक उमेदवारी ज्याला हवी होती त्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे होते. दादांनीच त्यांना काँग्रेस पक्षामध्ये जाऊन उमेदवारी दिली, ते आमदार झाले. आतासुद्धा हिरामणजी पक्षामध्ये आले, त्याला रात्री किती वाजलेले होते मला माहीत आहे, मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. एक चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, जरूर आम्ही एकत्रितपणाने बसू, चर्चा करू. 70% आमदारांची अशीच भावना असते. त्यांनी असं म्हटलेलं आहे हिरामणजींनी, आम्ही एकत्रितपणाने बसून चर्चा करू ना, त्यांचं एकत्रितपणाने बसून आम्ही चर्चा करू. या विषयावरती मी अधिक काय बोलणार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षाला निधी देण्याचं काम दादा करत होते, आता आमदार पोरके झालेले आहेत, नाही, तर त्या ताकदीचा नेता नाही. तसं त्यांनी वाटून घेऊ नये. तसं जयंत पाटील यांनी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं, पक्षाला ताकद देता येईल, आमदारांना देखील ताकद देता येईल असं आमदारांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं की मी आमदारांशी फोनवरती बोललेलो आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. नाही, मी हिरामण खोसकरांचं काय पूर्ण ऐकलेलंच नाही, काहीच ऐकलेलं नाही. आपण जे म्हणताय त्याच्या आधारितच बोलतोय. मी हिरामण खोसकरांशी जरूर या विषयावरती बोलेन, त्यांचं मत काय ते जाणून घेऊ, आणि मग आम्ही एकत्रितपणे बसू, त्याला चर्चा करू. शशिकांत शिंदेचं त्या लेखामध्ये असं ते असंही म्हणतात की बैठका झालेल्या होत्या विलिनीकरणासंदर्भात, पण दादा काही नेत्यांना कंटाळलेले होते म्हणून दादा येईल, म्हणजे कंटाळलेले नेते मग त्यांचा इशारा नेमकं कोणाकडे आहे? त्यांचा इशारा कोणाकडे असेल तो त्यांना माहिती. ते साताऱ्याचे आहेत, त्याच्यामुळे इशारा कोणाकडे जातो तो त्यांना अधिक कळतो, मला नाही माहिती. बैठकीमध्ये दादा असं कधी काही मला काय कल्पना, आता ते त्यांच्या बैठकीत बोललेत असं ते सांगतात. महत्त्वाचं असं आहे की दादा आज त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये काय ते बोलले असं वक्तव्य करणं हा एक तऱ्हेचा दादांवरती सुद्धा अन्याय होईल. राजकारणामध्ये अनेक गोष्टी तशा मलाही खूप ज्ञात गोष्टी आहेत. मी अनेक वर्ष पक्षामध्ये एक जबाबदार नेता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या विषयावरती काय बोलावं, केव्हा बोलावं याचं भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे काय त्यांना म्हणायचं असेल ते त्यांना म्हणत राहू द्या. आम्ही आता वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष म्हणून पुढच्या कालावधीमध्ये नेटाने काम करणार आहोत. आमदारांना निधीच्या बाबतीमध्ये असेल, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये असेल, राज्य सरकारच्याकडून दादांकडनं ज्या पद्धतीचं सहकार्य मिळत होतं त्या पद्धतीने कसं मिळेल याच गोष्टीवरती आम्ही भर ठेवणार आहोत. माननीय पंतप्रधान महोदयांची ज्यावेळेला भेट झाली, गृहमंत्री महोदयांची भेट झाली, मुख्यमंत्र्यांची झाली, त्यावेळेला त्यांनी आश्वस्त केलं आहे दादा असताना जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत होती ती पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने मिळेल. आमदारांची बैठक होईल त्यावेळेला या संदर्भातली विस्तृतपणाची माहिती आम्ही की विमानाचा स्विच ऑफ केला का, पायलट मेडेकॉल का बोलले नाही, ओशीट का म्हणाली, अशी त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहे. हे सवाल अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भात आहे. एक मिनिट सर, विलिनीकरण झालं का पक्षाचं नेतृत्व कोण करणार? नाही, विलिनीकरणाचा आता मुद्दा चर्चा सुरू झाली आहे ना? आता कुठे चर्चा सुरू झाली, कुणी चर्चा सुरू केली? हे बघा, खोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली, ती काय पक्षाची भूमिका नाही.
मी वारंवार कालपासून किंवा नेहमी स्पष्ट केलेलं आहे की त्या संदर्भातला विषय हा तिकडून ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल. एक मी हेही म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे, एनडीएचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन विचार केव्हा आले की ज्यावेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला 2023मध्ये आले. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दोन वेगवेगळी चिन्ह किंवा दोन निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत दादांच्या नेतृत्वाखालचा घड्याळ चिन्ह असलेला आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्या पक्षाचं नाव त्या ठिकाणी आहे, त्याची निशाणी तुतारी आहे. अशा वेळेला या संदर्भातला जो काय पक्षांतर्गत काय भावना असतील त्या जरूर आम्ही एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करू. आता या विषयावरती मला आज काही बोलायचं नाही. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या प्रतिक्रिया येतील त्या त्या वेळेला मी त्या अनुषंगाने बोलेन. धन्यवाद. आमदारांचं जर म्हणणं असेल एकत्र यायला हवं बैठकीनंतर तर तुमची काय भूमिका असेल? अहो जर तर वरती मी नाही बोलणार. मी आपल्याला जरा एक मिनिट मला काय बोलायचं आहे, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, मला उत्तर देण्याचा माझा लोकशाही जरा एक मिनिट प्लीज. मला लोकशाहीमध्ये मला उत्तर देण्याचा अधिकार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. मी आपल्याला सांगितलं की जरूर आम्ही ज्यावेळेला बसू चर्चा करू त्यावेळेला आम्हाला कळेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे आज हायपोथेटिकल प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. आपण कृपा करून ती मला विचारू नयेत. मी आपल्याला सांगितलं की आज शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं. त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलं आहे, अत्यंत चुकीचं आहे, गैरलागू आहे. अशा पैचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. यापुढे जर काय ते अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काय बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल. विषय संपला. आता या विषयावरती मी अधिक काय बोलणार. अतुल बेनके तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत जुन्नरचे त्यांनी असं म्हटलं, अतुल बेनकेंचं स्पष्ट म्हणणं की आम्ही नामोल कोल्हे आता एकत्रितपणे काम करणार, विलिनीकरणाचं काही होऊ त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट. आता मी सांगितलं ना आपल्याला की आता आज या वरती या विषयावरचा विषय संपला. योग्य वेळेला त्याच्यावरती चर्चा होईल. अतुल बेनके आज आमचे एक तरुण सहकारी आहेत. विधानसभेमध्ये दुर्दैवीरित्या त्यांना पराजय त्या ठिकाणी पत्करावा लागला. त्याच्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल तर ते बोलले असतील. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते. त्याच्यामुळे त्याच्यावरती आजच मी आज दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे. मी स्वतःला काय फार मोठा मॅच्युअर समजतो अशातला काय भाग नाही. पण योग्य वेळेला योग्य पद्धतीने बोलणं हे मी माझ्या आयुष्यामध्ये जतलेलं असल्यामुळे मला कधी मी बोललेलं माघारी घ्यावं लागलं नाही किंवा मला त्याच्याबद्दल कधी दिलगिरी व्यक्त करायला लागली नाही. त्यामुळे एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून राज्यामध्ये आयुष्यभर वागत आलो आणि पुढे वागत राहीन. मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यावेळेला पक्षाची भूमिका योग्य वेळेला योग्य स्पष्ट शब्दात मी त्या ठिकाणी मांडेन. हा शब्द वापरला होता. हे त्यांनी आपल्याच्यावर म्हटलं आहे स्विच ऑफ मोडवरती रोहित पवार बोललेले आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, मी वारंवार पहिल्या दिवसापासून आपल्याला विनंती करतो. पहिले 2 दिवस मी माध्यमांशी बोललो नाही कारण माझ्यावरती प्रचंड आघात होता. पण कराडला ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला मी स्पष्टपणाची भूमिका पक्षाच्या वतीने मांडली की या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीलाच केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाला लिहिलेलं होतं. त्यामुळे सखोलपणाची चौकशी व्हावी. या संदर्भामध्ये वेगवेगळे सहकारी जे आज वेगवेगळ्या संविधानिक पदावरती आहेत हे जे काय भाष्य करत आहेत त्या प्रत्येक भाष्याची गंभीरपणाने नोंद राज्य सरकारने केंद्र सरकारने घ्यावी. त्यांच्याकडे सुद्धा ज्या तपास यंत्रणा आहेत, मी अगोदरही बोललो होतो की जगामध्ये अशापैकी दुर्दैवी अपघात घडल्याच्या नंतर ज्या तपास यंत्रणा तपास करत असतात देशाबाहेरील किंवा देशांतर्गत, या सगळ्या यंत्रणांच्याकडे हा तपास त्या ठिकाणी पाठवावा आणि वैज्ञानिक पदावरती वेगवेगळे पक्षांतील असतील ज्यांनी काय वक्तव्य केले असतील त्याचीसुद्धा नोंद तपास यंत्रणांनी त्या ठिकाणी घ्यावी आणि योग्य तो लवकरात लवकर या संदर्भातली जे सत्य आहे ते राज्यांतील आणि देशांतील जनतेसमोर आलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका
सुरुवातीपासूनची राहिली आत्ताही आहे आणि पुढे आमचा आग्रह त्याच पद्धतीचा राहील. नरेश अरोराचं नाव घेतलंय रोहित पवारांनी, रद्द करणार होते का? रद्द करणार होते का? तिथेच बोलायचं. मला जाणीव आहे विचारताना आपण जबाबदार राजधानीमधल्या देशाचे आपण मोठे पत्रकार आहात. माझी आपल्याला विनंती आहे, मी एकदा सांगितलं की योग्य वेळेला मी बोलेन. मला माझं केव्हा बोलावं याचं राजकीय भान आहे. कृपा करून मी आज आपण मला जे सकाळपासून बोलत होता ते शशिकांत शिंदेंच्या वतीमध्ये, तरी इतर प्रश्नांना मी समर्पकपणाने उत्तरं दिलीत. या विषयावरती सुद्धा मला ज्या वेळेला बोलायचं असेल त्याला मी जरूर त्या ठिकाणी बोलेल. धन्यवाद. सर, नरेश अरोरा महत्वाचा